नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. भाग 17 आहे चातुर्वर्ण्य व्यवस्था. ओव्या आहेत 77 ते 80 आणि गीतेचा श्लोक आहे 13. भगवंतांनी सुष्टांचे संरक्षण व दुष्टांचे निर्दालन करण्याकरता मी अवतार घेतो असे 7व्या व 8व्या श्लोकात म्हटले होते. हे जो जाणतो तो मुक्त होतो. भगवंत आपल्या भक्तांनाच मोक्ष देतात व इतर देवतांची जे भक्ती करतात ते जशास तसे या नयाने मी त्यांची तशीच बोलवण करतो असे 11व्या श्लोकात सांगितले. आता चातुर्वर्ण्य कसे निर्माण झाले आहेत ते सांगत आहेत. श्लोक 13. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. गुण आणि कर्म यांचे विभाग करून 4 वर्णांचे लोक मी निर्माण केले. या कर्माचा जरी मी करता आहे तरी परमार्थतः मी अकर्ता व अव्यय आहे असे जाण. आता याची परी जाण 4ही आहे ती हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म भागे. आता याचप्रमाणे तू असे लक्षात घे की हे ब्राह्मणादी जे 4 वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागांच्या अनुरोधाने उत्पन्न केलेले आहेत. जे प्रकृतीचे नि आधारे, गुणाचे नि व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विबंचिनी. कारण की निरनिराळे स्वभाव धर्म व गुण यांच्या धोरणाने त्या 4ही वर्णांच्या कर्मांची मी योजना केली आहे. एथ एकची हे धनुष्यपाणी परिजाहले गा 4 वर्णी ऐसी गुणकर्मी कदसनी केली सहजे. अर्जुना, हे सर्व मनुष्य वस्तुतः एकच खरे, परंतु 4 वर्णात त्यांची विभागणी झाली. याप्रमाणे ही निवड स्वभावतः गुणकर्मामुळे झालेली आहे. म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था मी करता नव्हेची सर्वथा याची लागी. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळं तिचा करता मी मुळीच नाही. वास्तविक परमात्मा एकच आहे, त्याचीच सर्व लेकरे आहेत. असे असताना ईश्वर असा भेदभाव का करतो? एकूण या सृष्टीमध्येही जो भेदभाव दिसून येतो तो तरी परमेश्वरानंच निर्माण केला आहे का? आणि असा भेदभाव करण्याचे कारण तरी काय, असा कोणाही मनुष्याला प्रश्न पडेल. अशी शंका अर्जुनाच्याही मनात उद्भवेल असा विचार करून भगवंत या श्लोकामध्ये जो भेदभाव दिसून येतो त्याचे कारण काय ते स्पष्ट करत आहेत. या पृथ्वी तलावर जो भेदभाव दिसत आहे त्याचे कारण भगवंत येथे सांगत आहेत. भगवंत सांगत आहेत की मी चातुर्वर्ण्याची व्यवस्था केलेली आहे, पण ती करताना मानवी प्राण्यांचे गुण व कर्म हे पाहून केलेले आहे. सत्व, रज व तम हे त्रिगुण प्रकृतीचे असल्यामुळे सर्व प्राणी मात्रात हे त्रिगुण कार्यरत आहेत. फक्त त्याचे प्रमाण भिन्न आहे. कोणामध्ये सत्वगुण जास्त असेल तर कोणात रजोगुण जास्त असेल, कोणामध्ये तमोगुण जास्त असेल. तेव्हा ही चातुर्वर्ण्याची व्यवस्था मला करावी लागली, ती गुण व कर्म लक्षात घेऊन. अर्थातच मी जरी या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा करता दिसत असलो तरी ते करते पण माझ्याकडे येत नाही, तर ते गुण व कर्मांच्याकडे जाते. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. असे स्वधर्म पालनाबाबत निर्देश मागील अध्यायात येऊन गेले होते. स्वधर्मोक्त कर्म केलेच पाहिजे असा भगवंतांचा कटाक्ष आहे. हे चातुर्वर्ण्य कसे निर्माण झाले ते येथे भगवंतांनी सांगितले व पुढे त्याच अनुषंगाने कर्म, विकर्म व अकर्म यांचा विचार होणार आहे. तेव्हा येथे कर्म याचा अर्थ स्ववर्णोचित कर्म असाच आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही गुणकर्म सिद्ध व जन्मसिद्ध असल्याची वचने बृहदारण्यक, तैत्तिरीय संहिता, ऋग्वेद यात दिसून येतात. या सर्व वचनांचा एकत्रित विचार केला तर असं दिसून येतं की प्रारंभी एकच वर्ण होता, त्यातून क्रमाक्रमाने चातुर्वर्ण्य विकसित झालेले आहेत. सुरुवातीला गुणकर्म विभागणीप्रमाणे असलेले हे वर्ण कालांतराने जन्मसिद्ध मानले जाऊ लागले व त्याचे जाती संस्थेमध्ये रूपांतर झाले. महाभारतीय युद्धकालापूर्वीच हे वर्ण जन्मसिद्ध मानले जाऊ लागले होते. म्हणूनच कर्ण म्हणतो की दैवायत्ते कुलय जन्म मदायत्ते च पौरुषम. जन्म हा दैवावर अवलंबून असला तरी पराक्रम माझ्यावर अवलंबून आहे.
हे वर्ण जन्मसिद्ध मानले जाऊ लागल्यामुळेच परधर्मो भयावह संकरो नरकायैव वगैरे वचने गीतेत आलेली आहेत. इथे परधर्म म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे धर्म नाहीत, कारण या धर्मांचा हिंदू धर्माशी अगदी 6व्या व 7व्या शतकापर्यंत सुद्धा संबंध आला नव्हता. महाभारताचा काळ इसवी सन पूर्व 5000 वर्षाचा मानण्यात येतो. तेव्हा यातील परधर्म अथवा वर्णसंकर म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 4 जातींचा आपापसातील संकर होय. श्रीकृष्णांनी ही जी वर्णव्यवस्था लावून दिली होती ती गुण व कर्मानुसार लावलेली होती व त्याचा उद्देश समाजाचे सांगोपन व संवर्धन व्हावे असाच होता. आणि वर्षानुवर्षे अशी वर्णव्यवस्था पाळली गेल्यामुळे ते गुण त्या वर्णात अनुवंशिकतेने आले. हा आपला आजचाही अनुभव आहे. व्यापार करावा तर गुजराती लोकांनीच करावा असे आजही आपण म्हणतो. त्याचे कारण हेच आहे की तो गुण त्या वर्णामध्ये अनुवंशिकतेने जोपासला गेलेला आहे. असा वर्णभेद केला असला तरी सर्वांना मोक्षाची वाट मात्र सारखीच उपलब्ध करून ठेवलेली आहे. हे पुढे 18व्या अध्यायात स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदन्ति मानवाः वगैरे वचनांवरून दिसून येते. थोडक्यात मनुष्यामध्ये गुण व कर्म ही प्रकृती सिद्ध असल्यामुळे भगवंत जरी चातुर्वर्ण्याचा करता दिसत असला तरी ती व्यवस्था मनुष्याच्या गुण व कर्मावर अवलंबून आहे. जशी त्या माणसाची प्रकृती, पूर्वजन्मीची वासना असेल त्याप्रमाणे त्याला तो वर्ण प्राप्त होतो. त्यामुळे परमेश्वर चातुर्वर्ण्याचा करता असला तरी तो अकर्ताच ठरतो. ज्ञानदेवाने या श्लोकावर टीका करताना हा श्लोक मागील श्लोकाशी जोडून घेतलेला आहे. मागच्या श्लोकात भगवंतांनी म्हटलं होतं की या लोकी कर्माचे फळ लवकर प्राप्त होत असल्यामुळं कर्मफळाची इच्छा करणारे लोक इहलोकी विविध देवतांची उपासना करतात. त्यावर टीका करताना ज्ञानदेवांनी सांगितलं की तैसा समजता या भजन मी साक्षी भूतूपै अर्जुन एथ प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होत असते. पुढच्या श्लोकाशी मागचा श्लोक जोडून घेताना म्हणतात की आता याप्रमाणे तू असे लक्षात घे की हे ब्राह्मणादी 4 वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागाच्या अनुरोधाने उत्पन्न केलेले आहेत. ज्याप्रमाणे अनेकांना अनेक प्रकारे फळ मिळते पण त्यामुळे परमेश्वराकडे विषमतेचा दोष येत नाही, कारण तो केवळ साक्षी असतो. फळ मिळते ते ज्याच्या त्याच्या कर्माला अनुसरून. वर्णभेदाचा दोषही परमेश्वराकडे येत नाही, कारण 4 वर्ण हे त्रिगुणांच्या कमी जास्तपणामुळे निर्माण झालेले असतात. तेव्हा प्रकृतीच्या गुणांनुसार कर्मांची विभागणी होते. परमेश्वर केवळ साक्षी आहे. ज्ञानदेवांच्या या विवेचनाने परमेश्वर कर्ता असूनही अकर्ता आहे यातील विरोधाभास मावळला आहे. ईश्वराने हे जरी कर्म केले असले तरी ते त्याला बंधनकारक का होत नाही हे भगवंत पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.